स्वागत करतो। आज सर्वप्रथम भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर ही एस्टॅब्लिश करणारी एकमेव बँक आहे। ही आम्ही स्वतः करता हे नुसतं केलेलं नाही, आम्ही संपूर्ण सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचा उपयोग राज्यातील सर्व 31 जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका यांना कोणताही मोबदला न घेता फ्री ऑफ चार्ज, म्हणजे आमचं प्रॉफिट त्यामध्ये कुठलाही नाही, आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून या संपूर्ण लोकांना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत। आज तुम्हाला माहिती आहे की सायबर अटॅक अनेक होत आहेत। नुकतंच एका जिल्हा बँकेवर सायबर अटॅक होऊन 36 कोटी रुपयाचं त्यांचं नुकसान झालं, आपण ऐकलं असेल। मध्यंतरी एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर, पुण्यातल्या शेड्यूल्ड बँकेवर सायबर अटॅक होऊन 94 कोटी रुपये एका मिनिटामध्ये गेल्याचं आपण ऐकलं असेल। तेव्हा पुलवामा हल्ल्यानंतर जवळजवळ 10 लाख सायबर अटॅक्स या संपूर्ण भारतातल्या ग्राहकाच्या खात्यातून कोणताही पैसा जर गेला तर त्या पैशाची सगळी जबाबदारी लॉ बेलमेंट नुसार त्या बँकेची राहील। त्यामुळे तुमच्या खात्यावर सायबर अटॅक होऊन कोणताही पैसा जर गेला तर ते सगळे पैसे बँकेला भरून द्यावे लागतील। त्यामुळे अशा प्रकारे बँकेवर खूप मोठी एक जबाबदारी आहे। या सगळ्या हल्ल्यांना रोखणं, त्या बँकांना अलर्ट देणं आणि ते सगळे हल्ले परतवणं। नुकतंच मी नाव घेऊन पण सांगायला हरकत नाही, आमच्या डॅशबोर्डवर नुकतंच सिंधुदुर्ग जिल्हा बँक आम्ही एक ऑनलाईन केली होती आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर अटॅक झाला, तो आम्ही लोकेट केला, तो आम्ही परतवला आणि नुसता परतवला नाही तर त्याच्या संबंधी आम्ही अलर्ट देऊन, माहिती देऊन पोलीस यंत्रणा माहिती दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं खूप मोठं नुकसान होण्यापासून नुकतंच वाचलेले। तर या संबंधी सगळी माहिती माझी टेक्निकल टीम इथं आहे, ते मयूर आहेत, आमचे पाटील साहेब आहेत, या सगळ्यांनी अत्यंत श्रमाने हे सगळं तयार केलंय आणि याच्यावर संपूर्ण एक वर्षभर आता टेस्टिंग फुलप्रूफ आम्ही टेस्टिंग केले पूर्ण वर्षभर। आणि आता जवळजवळ 4 बँका आमच्याकडे लाईव्ह झालेल्या आहेत, सातारा लाईव्ह होतीये, पीडीसीसी लाईव्ह होतीये। त्यामुळे अशा माहिती मी जास्त आपल्याला माहिती देणं माझं महत्वाचं काम आहे। मी आमच्या संजय पाटलांना सांगतो, प्लीज कंटिन्यू। हिंदी